भामरागड येथे मागील 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे। याचा सर्वात जास्त फटका भामरागड तालुक्याला बसला असून येथील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम सकाळीच भामरागडमध्ये दाखल झाले। गडचिरोली जिल्ह्यात रविवारपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं। पावसाचा इतका होता की अजूनही जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे। काही ठिकाणी परिस्थिती भामरागड तालुक्याला याचा नदीला आलेल्या पुरात पाणी गावात शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। गेली 3 ते 4 दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क देखील तुटला होता। सध्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून आलापल्ली ते भामरागड हा मार्ग देखील रहदारीसाठी सुरू झाला आहे। दरम्यान 13 सप्टेंबर रोजी नागपूरवरून थेट भामरागड गाठत धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले। यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, नायब तहसीलदार रेखा वाणी, नायब तहसीलदार मोरेश्वर मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोणवार, ज्येष्ठ कार्यकर्ते सब्बर बेग मोगल आदी उपस्थित होते।